मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची स्थिती अजूनही जैसे थेच आहे। खासदार सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी निर्देश दिलेले होते, लवकरात लवकर हे काम करा याविषयीचे आणि हा मार्ग सुधारा असे निर्देश दिले होते। पण सुनील तटकरेंच्या निर्देशांना केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय। पनवेल पळसपे पासून माणगाव पर्यंत अनेक ठिकाणी या रस्त्याची चाळण झाली आहे। तटकरेंनी रस्ता सुस्थितीमध्ये करण्याचे निर्देश दिले होते, पण तरी सुद्धा त्यांच्या निर्देशांना केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय। आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची कशा पद्धतीने चाळण झालेली आहे त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। या महामार्गाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून झालेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली। नेमका हा महामार्ग आहे कसा आपण पाहू शकताय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम मागील 14 वर्षांपासून रखडलेलं आहे। त्यातच पावसाळा आला की या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही पळसपे पासून माणगाव पर्यंतच्या अंतरामध्ये अशाच पद्धतीने मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यातून हा महामार्ग नेमका कुठे आहे याचा शोध घेऊन वाहन चालक आणि प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनांचं तर नुकसान होतंच, सोबत आतमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण झालेल्या आहेत। या खड्ड्यात पडून अनेक दुचाकी स्वारांचे अपघात झालेले आहेत, अनेकांचे बळी गेले तर कित्येक जण कायमचे जायबंदी झालेत। असं असतानाही प्रशासन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत करण्याच्या मनस्थितीत असल्याची लक्षणं पाहायला मिळत नाहीये। 8 दिवसापूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन महामार्गाचा पाहणी दौरा केला होता। यामध्ये 8 दिवसात हा महामार्ग सुस्थितीत करा असे निर्देश प्रशासनाला दिले होते, मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही पावलं उचललेली पाहायला मिळत नाहीयेत। मात्र गणपतीपूर्वीही हा महामार्ग सुस्थितीत होईल की नाही याबाबत शंका निर्माण होते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। कित्येक वर्ष या रस्त्याने प्रवास करतोय, पण या रस्त्यामध्ये ठराविक ठिकाणी अजिबात सुधारणा झालेली नाही आणि खड्डे एवढे आहेत, दुसऱ्या मार्गाने जायचं म्हटलं तर फार त्रास होतो। त्यापेक्षा हा रस्ता सुधारणा केला तर आमच्या कोकणवासियांना आणि मुंबईकरांना फार सुखाचं होईल। तेव्हा लवकरात लवकर गणपतीपूर्वी तरी तुम्ही या रस्त्याची सुधारणा करा आणि आमचा मोठमोठे रस्ते तुम्ही मोठमोठे हे बनवता, कोकणकडे पण लक्ष द्या आणि आम्हाला प्लीज मदत करा, सर्वांना सुखदायी प्रवास करू दे। रायगड जिल्ह्यात मागील 8 दिवसात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।